आणि आता पुढच्या बातमीकडे वळूयात। अजितदादांना अरोराचं कॉन्ट्रॅक्ट नको होतं असा दावा आताच रोहित पवार यांनी केला आणि हे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाली होती। एक नेता बैठकीमध्ये होता तर दुसरा हा फोनवरती होता असं देखील रोहित पवारांनी सांगितलं। त्या पॉलिटिकल कन्सल्टंटनं 2 प्लेन खरेदी केली होती आणि 6 ते 7 महिन्यांआधीच हॉकर्स नावाचं प्लेन खरेदी करण्यात आलं होतं असं देखील रोहित पवार यांनी सांगितलं पत्रकार परिषदेत। काही दिवसांपूर्वी बारामती हॉस्टेल पुण्यामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही दादांबरोबर 10:30-11 पर्यंत बसलो होतो तेव्हा सुद्धा नरेश अरोराचे कन्सल्टंटचे लोक तिथं आली होती आणि दादा त्यांना सुद्धा दादांच्या स्टाईलमध्ये झापतच होते। आणि 27 तारखेला सुद्धा नरेश अरोराच्या वतीने नरेश अरोराला कॉन्ट्रॅक्ट तसाच ठेवला गेला पाहिजे। नरेश अरोराचा शेकडो कोटीचा कॉन्ट्रॅक्ट जिवंत ठेवून त्या नरेश अरोराला तिथं पैसे दिलेच गेले पाहिजे अशी भूमिका काही ठराविक नेत्यांची 27 तारखेच्या बैठकीमध्ये होती, पण त्याच्या विरोधातली भूमिका ही अजितदादांची होती। नरेश अरोरांचा 27 तारखेचा तुम्ही आता कॉन्ट्रॅक्टचा जो उल्लेख केला नरेश अरोरांचा, तेच कॉन्ट्रॅक्टसाठी सुनील तटकरे तिथे आलेले होते का आणि सुनील तटकरे त्याच अनुषंगाने बोलत होते असा अंदाज आहे। वहां पे जो चर्चा 27 तारीख को चल रही थी वो शायद वो हीटेड चर्चा थी। एक पॉलिटिकल कंसल्टेंसी के बारे में उनका जो सर्विसेज है। तर सुनील तटकरे यांनी देखील एक गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे 5:10 आदल्या दिवशी मी बैठकीसाठी आलो आणि 6:45ला माझी बैठक संपली अजितदादांसोबतची आणि दादांसोबत माझी भेट ही 3 दिवस आधीच ठरलेली होती असं सुनील तटकरे यांनी सांगितलं। पवारांचा डिले झाला, तुम्ही त्या दिवशी लेट आलेलात किंवा खूप असे ब्लेम्स प्रफुल्ल पटेल आणि तुमच्यावरती त्या पीसी मध्ये केलं गेलं हे समजून येत नाही। त्यांनी माझं नाव घेतलं असं कुठे सांगा, म्हणजे मग मला उत्तर देता येईल। माझी नियोजित वेळ 5 वाजता होती, मी 5:10 दादांच्याकडे होतो। माझी 6:45-7 वाजेपर्यंत भेट संपली। ती भेट 3 दिवस आधी ठरलेली होती, कारण 2 दिवस अगोदर दादा पुण्याच्या दौऱ्यावरती होते, मी रायगडच्या दौऱ्यावरती होतो। तर त्या दिवशी फाईल संदर्भात दादांना प्रफुल्ल पटेलांचा फोन आला होता असा दावा 2 नेत्यांनी केलाय। अजितदादांना प्रफुल्ल पटेलांचा फोन आला असं रोहित पवार म्हणाले, तर प्रमोद हिंदुराव यांनी देखील तसंच म्हटलंय की दादांना प्रफुल्ल पटेलांचा की कोणाचा तरी फोन आला। राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आहेत प्रमोद हिंदुराव यांनी देखील तसाच दावा केलाय। ती फाईल अचानकपणे दादांच्या जो काही मंत्रालयाचं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये ती फाईल तिथं त्या दिवशी आली। दादांना त्या फाईलबद्दल काहीच माहीत नव्हतं आणि मग संध्याकाळी जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांचा तिथं फोन आला की फाईल अशी अशी आहे, दादांनी माहिती घेतली फाईल कुठे आहे, ती मंत्रालयामध्ये ती फाईल होती। मग बोलून घ्यायला आणि सही करायला बराच वेळ गेला, म्हणून त्या दिवशी संध्याकाळी उशिरा 7:13 दुसऱ्या दिवशीचं विमान हे बुक करावं लागलं। त्या दिवशी त्याला जायचं होतं, दुसऱ्या दिवशी त्याच्या आदल्याच दिवशी त्यांची तयारी झाली ती आपण रोडनी जायचं, बाय रोडनी जायचं। सर्व बॅगा गाडीमध्ये टाकल्या आणि प्रफुल्ल पटेल साहेब कोणाचा तरी फोन आला होता त्यांना, तर माझं काहीतरी काम वाटते मंत्रालयामध्ये ती फाईल क्लिअर नाही, पण तरी सेक्रेटरीला फोन लावला आणि सांगितलं ते कागदपत्र घेऊन परत मी आठवड्याभर नाही इलेक्शनला जाणार आहे, ती फाईल आणायला 7:30-8 वाजता। तर त्यांनी परत त्या ड्रायव्हरला सांगितलं बाबा सगळ्या बॅगा उतरून टाक, आपण जे चॉपर घेतले चार्टर्ड फ्लाईट आहे ते उद्या सकाळी 7:30-8 वाजता सांगा। त्या बॅगा त्यांनी परत काढल्या। हिंदुरावांनी असं म्हटलेलं आहे की त्यांनी शोकसभेमध्ये काल असं विधान केलं की प्रफुल्ल पटेल हे एक फाईल घेऊन अजित पवारांकडे आले, त्याच्यामुळे अजित पवारांना विमानानं जावं लागलं, अन्यथा ते कारने जाणार होते, अशा पद्धतीची शंका त्यांनी उपस्थित केली आणि त्या फाईलवरती सही करण्यासाठी वेळ गेला असं त्यांचं म्हणणं आहे। मला नाही माहिती, मी प्रमोदजींकडून माहिती काढून तुम्हाला सांगू शकते। प्रमोद हिंदुराव आमच्या कुटुंबातले चालक असलेले मामांनी सुद्धा ते वक्तव्य केलं किंवा सांगितलं की आम्ही रात्रीच बायकार जाणार होतो, परंतु आम्हाला उशीर झाला म्हणून आम्ही प्रायव्हेट फ्लाईटने त्या ठिकाणी जायचा निर्णय केला। मला असं वाटतं की आपण या घटनेकडं कुठल्याही द्वेषानं किंवा राजकीय हेतूने न पाहता जो काही घटना घडलेली आहे त्यामध्ये तपास सुरू आहे आणि तपासानंतर जी काय सत्यता आहे ती देखील बाहेर येईल, परंतु कुणी या घटनेचं राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे। तर लवकरच एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते असं अंकुश काकडेंनी म्हटलं। आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत चांगला निर्णय झाला असता आणि अंकुश काकडे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। शरद पवारांनी देखील आजची विलीनीकरणाची तारीख सांगितलेली होती। सोशल मीडिया पोस्टमधनं अंकुश काकडे यांनी त्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलंय।
दादा आम्हाला म्हणाले होते की अरे फार ताणाताणी करू नका, लवकरच आपण एकत्र होणार आहोत. कुठं माशी शिंकली मला माहिती नाही, पण 12 तारखेलाच हे होणार होतं. पण जयंतरावांनी सांगितलं होतं त्याही वेळेला की दादांची आणि आमची सखोल चर्चा झालेली आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर 7-8 तारखेला या विलिनीकरणासंदर्भातली जाहीर वाच्यता केली जाणार होती. पण त्यावेळेला ती तारीख दादांना काहीतरी सोयीची नव्हती वाटतं आणि माझ्या माहितीप्रमाणे ती तारीख 12 तारीख ठरली होती. जर दादा आज आपल्यामध्ये असते तर आजच्या तारखेला काय झालं असतं एवढंच सांगण्याचा माझा त्या पोस्ट पाठीमागे उद्देश आहे. बाकी भविष्यामध्ये काय होईल किंवा नेते मंडळींच्या मनामध्ये काय आहे याचं काहीच मला कल्पना नाही. एक आज जर दादा असते तर आमच्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक अतिशय चांगला निर्णय आम्हाला पाहायला मिळाला असता, एवढंच त्या पोस्टमध्ये मला सांगण्याचा प्रयत्न होता. माझ्या माहितीप्रमाणे कदाचित आदरणीय पवारसाहेबांनी देखील ती तारीख सांगितली होती माध्यमांना, जयंतराव पाटलांनी सांगितली होती. त्यामुळे या 2 वरिष्ठ नेत्यांनी सांगितल्यानंतर त्या दिवसाची आपण वाट बघत होतो. तर राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का आहेत? पवारांच्या राष्ट्रवादीचे विकास लवांडे यांनी उपस्थित केलेला हा सवाल. रोहित पवारांना पडलेले प्रश्न हे राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत, असाही सवाल विकास लवांडे यांचा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल का गप्प आहेत, असाही सवाल लवांडेंनी उपस्थित केलाय. अजितदादांचा हा सरळ नैसर्गिक अपघात नाही हे आता चित्र स्पष्ट होऊ लागलेलं असताना अजितदादांच्या पक्षाचे प्रमुख नेते मंडळी मात्र याच्यावर मुख गिळून गप्प का बसलेत, हा साधा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. रोहित दादांची प्रश्नावली, रोहित दादांनी उपस्थित केलेल्या फॅक्ट्स याची नितांत सखोलपणे चौकशी होण्याची गरज आहे. अजितदादांच्या पक्षाने हिंमत दाखवून आवाज उठवण्याची गरज आहे. तो आवाज आपण का उठवत नाही आणि भारतीय जनता पार्टीला अस्वस्थ होण्याची गरज काय?